पाऊस सुरू झाला की निसर्ग आपोआपच आपले रूप बदलतो. मातीचा सुगंध, वाऱ्यावर डोलणारी गवताची पाती, खळाळत वाहणारे धबधबे आपल्याला मोहित करतात. पावसाळ्यात शेतीत साजरा होणारा सुंदर सोहळा म्हणजे भात लावणी. शेतात तयार केलेल्या मऊ चिखलात भाताच्या नाजूक रोपांना अलगदपणे नवीन जीवन देणे म्हणजे निसर्गाची एकरूप होण्याची एक उत्तम संधी. आनंदमाळ्यातील 10 एकर क्षेत्रावरील नैसर्गिक शेतीत तब्बल 13 जातींच्या भाताची लागवड केली जाते. इथला सुंदर निसर्ग, हवेतील ताजेपणा व हिरवीगार भाताची शेते आपले स्वागत करतात. आल्यावर इथले ग्रामीण वातावरण, हसतमुखाने स्वागत करणारे इथले ताई दादा व गरमागरम पोहे आणि चहा म्हणजे तुमच्या सकाळची परफेक्ट सुरुवात. नैसर्गिक शेतीची माहिती व शिवार फेरी आपल्याला निसर्गाच्या एक अद्भुत जगात घेऊन जाते. आपण प्रवेश करतो ते भाताच्या रोपवाटिकेत म्हणजे दाढीत. हो, ग्रामीण भाषेत भाताच्या रोपवाटिकेला दाढ असे म्हणतात. यातील भाताची रोपे अलगद काढून त्याची जुडी बांधली जाते व ती घेऊन आपण जातो भात लावायला भात खाचरात. नैसर्गिक शेतीतील या चिखलात उतरायला लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही अगदीच संकोच करतात. पण 2 पावले चालले की सर्व संकोच दूर होतो आणि चक्क चिखलात खेळायला सुरुवात होते. प्रत्येक भाताचे रोप त्याच्या जागेवर मुळांना इजा न करता लावणे म्हणजे एक कौशल्यच. भात लावून झाला की मग सर्वजण शेतातील ओढ्यावरील धबधब्याचा आनंद घ्यायला जातात. इथला ओढा हा पूर्णपणे खडकावर वाहत असल्याने खोल नाहीये व आनंदमयाची सर्व टीम आपल्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सज्ज असते. ऋतूप्रमाणे उगवणाऱ्या रानभाज्या, पारंपरिक पदार्थ व आपुलकीने बनवलेले सुग्रास जेवण आपले मन तृप्त करते. त्यानंतर मस्तपैकी दुपारची झोप ही कंपल्सरी. संध्याकाळी गरमागरम कुरकुरीत केन्याची भजी व ग्रीन टी दिवसाचा शेवट अगदी छान करतात. इथल्या निसर्गाची ऊर्जा घेऊन आपण आपल्या रोजच्या जीवनात परत जायला निघतो, पण मन काही इथून निघत नाही. मग आपण पुन्हा पुन्हा इथे परत येण्याचे मनाला आश्वासन देऊन इथला निरोप घेतो.